मी डॉक्टर मौमिताची आई बोलते. माझी मुलगी या जगात नाही, पण माझ्या मुलीला न्याय मिळाल्याशिवाय मी शांत होऊ शकत नाही. त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? माझ्या मुलीने जेव्हा व्हिडिओत मला सांगितले तिचे ते अखेरचे शब्द नक्की ऐका. माझ्या मुलीचे नाव मौमिता आहे. माझी मुलगी माझ्या घरची लक्ष्मी होती. आम्ही तिला प्रेमाने माला असं म्हणत होतो. जेव्हा ती बोलली की मला डॉक्टर व्हायचं आहे, तेव्हा तिला आम्ही कोणीच थांबवले नाही. मी तिला का थांबवेल? मला पण वाटत होतं तिने डॉक्टर बनावं. ती आत्ताच डॉक्टर बनल्यामुळे तिचं ट्रेनिंग सुरू होतं, त्यामुळे तिला जास्त काम दिलं जात होतं. जास्तीत जास्त नाईट ड्युटी करावी लागत होती. जेव्हा तिने मला सांगितलं की रात्री ड्युटी करावी लागते, तेव्हा मला खूप भीती वाटली होती. मी तिला म्हटले की जोपर्यंत तू घरी येत नाही तोपर्यंत मला तुझी काळजी सतत राहते. ती माझी एकुलती एक मुलगी होती. मला 2 मुलं पण आहेत, पण जे प्रेम मला तिच्याकडून मिळत होतं एवढं माझ्या मुलांकडून नाही. ती मला म्हणायची मी माझी ड्युटी बदलू शकत नाही, अशी वरूनच ऑर्डर आहे. ती म्हणाली तू टेन्शन घेऊ नको, हॉस्पिटलमध्ये मी एकटी थोडी राहते, बाकी लोक पण असतात. तिने मला खूप प्रेमाने समजून सांगितले होते. ती खूप हुशार मुलगी होती. डॉक्टर बनल्यानंतर पाणी प्यायला सुद्धा तिला वेळ मिळत नव्हता, तरी देखील ती मला नित्यनेमाने थोडाफार वेळ काढून फोन करत असायची. पण आज तिचा फोन आला नाही आणि मला खूप चिंता वाटू लागली होती. म्हणून मी तिला फोन केला होता. फोनची बेल वाजत होती, पण फोन कोणी उचलत नव्हतं. माझं अंग थरथर कापू लागलं होतं. मला खूप टेन्शन येऊ लागले. काय झालं असेल? ती फोन का उचलत नाही? तिची एक मैत्रीण होती. तिने मला सांगितले की मौमिताने एक व्हिडिओ मला पाठवला आहे. ती जेव्हा घरी आली तेव्हा तिने आम्हाला तो व्हिडिओ दाखवला. तो व्हिडिओ बघून माझ्या पायाखालून जमीन सरकली. एक दिवस माझी मुलगी हॉस्पिटलमधून घरी आली आणि मला विचारू लागली, आई माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे. तुझ्यासमोर काही चुकीचं होत असेल तर ते थांबवलं पाहिजे का? मी म्हटले का नाही, थांबवलंच पाहिजे. पण ती तिच्या विचारातच गुंग होती. मी तिला म्हटले मला जेवण करून घे. तू काय विचार करत आहेस? ती तिच्या विचारातच गुंग होती आणि तिने मला विचारले, आई आपल्यासमोर काही चुकीचं घडत आहे आणि ते थांबवण्यासाठी आपल्या जेवढी ताकद कमी पडत असेल तर मग काय केलं पाहिजे? ते थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा परमेश्वर पण त्याची साथ देतो. पण तू हे कशाबद्दल बोलत आहेस? काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा ती म्हणाली, नाही आई, काही टेस्ट आहे, त्यामध्ये काहीतरी नंबर लावण्याचा विषय चालू आहे. ती अशा प्रकारे बोलत होती की तिचं मला काही बोलणंच समजत नव्हतं, कारण मी जास्त शिकलेली नव्हती. मी शांत बसून तिचं बोलणं ऐकत होते. पण जेव्हा कधी ती मला काही विचारत असेल तर मी त्याचे उत्तर अगदी सरळ देण्याचा प्रयत्न करायचे. मी माझ्या मुलीवर खूप प्रेम करायचे. आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे मी माझे दागिने तिच्यासाठी जपून ठेवले होते आणि खूप कष्ट करून तिची फी भरली होती. एक दिवस आम्ही दोघे खूप वेळ गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा मौमिताने मला सांगितले की तिला स्कॉलरशिप मिळाली होती. त्या स्कॉलरशिपमधूनच ती प्रयत्न करत होती की तिची फी भरली जावी. पण अजूनही आमच्यावर खूप कर्ज होतं. आम्ही जर फी भरली असती तर घर चालवणं कठीण झालं असतं. त्यासाठी आम्हाला कर्ज काढावं लागलं होतं. पण मग ती खूप कष्ट घेत होती. ती डॉक्टर म्हणून आम्हा सर्वांना सुखाचे दिवस दाखवणार होती. तिचे भाऊ पण लहानच होते, त्यामुळे त्यांच्यासाठीही तिला काहीतरी करायचं होतं. तिचे भाऊ तिच्यासाठी काही करू शकत नव्हते, त्यामुळे मला माझ्या मुलीला खूप सांभाळून ठेवायचं होतं. मला असं वाटायचं तिचा जीवनसाथी खूप प्रेमळ माणूस असावा. तिला आमच्यापासून लांब नाही तर तिला खूप सारे प्रेम द्यावं. तिच्यावर एक मुलगा प्रेम करत होता, त्याचं नाव राम असं होतं. हे तिने मला सांगितलं होतं आणि मी तिला त्याच्या घरच्यांना देखील घरी बोलवायलाही सांगितलं होतं. ती माझ्याशी याच विषयावर बोलत होती. तेवढ्यात तिला हॉस्पिटलमधून एक फोन आला होता आणि तिला हॉस्पिटलमध्ये ड्युटीसाठी बोलावलं होतं. मी तिला म्हटलं तू दिवसाची ड्युटी करणार आणि रात्री पण, तू किती थकून जाशील? ती म्हणाली, नाही आई, मी थकणारच नाही. एकच दिवसाची तर गोष्ट आहे. तू माझ्या आवडीचं जेवण बनवून ठेव, मी उद्या सकाळी घरी येईल. मग मी तिला म्हटले ठीक आहे, मोबाईल व्यवस्थित चार्ज करून ठेव आणि वेळेवर जेवण करून घे. तेव्हा ती जात होती तेव्हा मला वेगळंच काही वाटत होतं. माझ्या मनात एक भीती होती. मला असं वाटत होतं की तिला परत मागे बोलवून घ्यावं, पण मी तिला नाही थांबवलं. पण आता असं वाटतं की तिला मी थांबवलं असतं तर तिच्यासोबत असे अत्याचार झाले नसते. ती मला म्हणत होती, मला तुझ्यासोबत निवांत एक गोष्ट शेअर करायची आहे. पण ती तशीच ड्युटीवर निघून गेली आणि मीही माझ्या कामाला लागले. त्यानंतर तिने मला संध्याकाळी फोन केला, आज मला काम थोडं जास्त आहे, पण मी जेवण केलं आहे आणि तूही जेवण करून घे आणि शांत झोप. मी तुला सकाळी भेटेल. मला काय माहीत होतं त्या रात्रीनंतर मला कधीच शांततेची झोप लागणार नाही. मौमिता सकाळी 9 वाजेपर्यंत घरी येत असायची, कारण तिची शिफ्ट 8 वाजेपर्यंत असायची. तिला हॉस्पिटलमधून घरी यायला 1 तास लागायचा. जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा 9:30 वाजले होते. मला असे वाटले की मौमिता घरी येऊन तिच्या रूममध्ये जाऊन झोपली असेल, पण तिला मी फार खाऊ घातल्याशिवाय झोपू देत नव्हते. मी जेवण गरम केलं आणि तिच्या रूममध्ये घेऊन गेले.
पण ती तिच्या रूममध्ये नव्हती. मग मला असे वाटले की तिला यायला उशीर झाला असावा. 2 तास झाले तरी ती अजून आली नव्हती. मी तिला फोनही लावला. फोनची बेल वाजत होती पण ती फोन उचलत नव्हती. मी असा विचार केला की व्यस्त असेल, हॉस्पिटलमध्ये खूप कामे असतात, ड्युटी संपली तरी खूप काही काम असेल कदाचित. आता तरी तिला घरी सोडायला हवं होतं. ते मला हॉस्पिटलमध्ये काही रहस्य सांगणार होती. ती सांगत होती की प्रत्येकजण त्याचं काम बेईमानीने करतात, कुणीच त्याचं काम इमानदारीने नाही करत. मी तिला सतत सांगायचे, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे आणि तुझं काम व्यवस्थित करत जा. बाकी या गोष्टी देवाकडे सोडून दे. सगळ्यांना देवाला तोंड द्यायचं आहे. मौमिता म्हणाली, हां पण माझ्या कामावर फरक पडतो. मी बोलले, टेन्शन घेऊ नको. फोनची बेल जात होती पण ती फोन उचलत नव्हती. पण आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं. मी तिच्या मैत्रिणीला देखील फोन केला, ती देखील फोन उचलत नव्हती आणि या दोघींना सोडून माझ्याकडे दुसऱ्या कोणाचाही नंबर नव्हता. नंतर तिच्या मैत्रिणीने फोन उचलला. मी तिला म्हटले की बेटा मौमिता कुठे आहे? ती माझा फोन उचलत नाही. ती म्हणाली की आंटी आम्हीच तिला शोधत आहोत. तिचं हे बोलणं ऐकून मी हैराण झाले. ती म्हणाली की आंटी मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करते कारण मौमिता कुठेच सापडत नाही. मला असे वाटले की हॉस्पिटल खूप मोठं आहे, मग ती कुठेतरी व्यस्त असेल. मला तिचा आवाज थोडा घाबरल्यासारखा येत होता. मी थोड्या वेळाने पुन्हा कॉल केला आणि म्हणाले की मालासोबत बोलायचं आहे. तर ती म्हणाली, मौमिता तर मला अजून भेटलीच नाही. आम्ही बोलतच होतो तर तेवढ्यात तिचा ओरडण्याचा आवाज आला आणि ती म्हणू लागली की आंटी तुम्ही लवकर इकडे या. मी तिला विचारले, सगळे ठीक तर आहे ना? ती म्हणाली, मौमिता सापडली आहे. मग मी तिला विचारले, ती ठीक तर आहे ना आणि माझं तिच्याशी बोलणं करून दे. ती म्हणाली, तिच्याकडे फोन नाही देऊ शकत कारण ती रडून म्हणू लागली की तुम्ही फक्त हॉस्पिटलमध्ये लवकर या. मी लगेच हॉस्पिटलकडे निघाले. मी तिथे पोहोचले तर तिथे काय वेगळंच वातावरण होतं. मी विचारले, मौमिता मॅम कुठे असेल? ते म्हणाले की दुसऱ्या मजल्यावर जा आणि मी दुसऱ्या मजल्यावर जाताच तिची मैत्रीण तिथेच उभी होती. असा भयानक आवाज होता. तिची मैत्रीण माझ्याकडे रडत आली आणि म्हणाली की आंटी हे काय झालं? मला नाही माहिती. आंटी मी इथे नव्हते. मी इथे असते तर असं काही होऊ दिलंच नसतं. मला काही समजत नव्हतं ती काय म्हणत आहे आणि तिने मला सरळ शब्दात सांगितलं की मौमिता आता या जगात राहिली नाही. मला असं वाटलं की मी हे ऐकलं नाही पण मी हे ऐकलं होतं आणि ते माझ्या काळजाला देखील लागलं होतं. तेवढ्यात एक डॉक्टर माझ्याकडे आले आणि मला सांगू लागले की ते 20 लोक होते. मी म्हणाले की हे काय बोलत आहे तुम्ही? मला समजलं होतं इथे काहीतरी विचित्र झालं आहे. माझी माला खूप वाईट अवस्थेत होती. तिची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी घेऊन गेले. मला काही समजत नव्हतं आणि मी हंबरडा फोडला आणि माझा आवाज सगळं हॉस्पिटलमध्ये पसरला होता. तेवढ्यातच तिच्या मैत्रिणीने सांगितले की तिची बॉडी अंधारात पडलेली होती. तिच्यासोबत हे सगळं घाणेरडं कृत्य 20 लोकांनी केलं आहे. ते माणसं कोण आहेत अजून कुणालाच काही माहीत नाही. आज संपूर्ण देश माझ्या मुलीकडून उभा आहे. सर्व तिच्यासाठी इन्साफ मागत आहेत पण आमच्याकडे असा एक पण सबूत नाही की त्या दिवशी नेमकं काय झालं होतं. पोस्टमॉर्टममध्ये डॉक्टरांनी हेच दाखवलं होतं की तिने आत्महत्या केली आहे. पण मला खात्री आहे की माझी मुलगी आत्महत्या कधीच करणार नाही. तिच्या सर्व वस्तू फुटलेल्या होत्या पण त्या लोकांनी तिचा मोबाईल आमच्याकडे दिला नव्हता. त्यांनी तिचा फोन सबूतसाठी त्यांच्याकडेच ठेवला होता. मी म्हटले की तिने आत्महत्या केली, मग फोनमध्ये असा काय सबूत आहे? कारण तिचा फोन जर आम्हाला भेटला असता तर सगळं सत्य लगेच कळालं असतं. तिला जाऊन 3 दिवस झाले होते. तिची मैत्रीण माझ्याकडे आली आणि मालाने तिच्या मोबाईलवर एक व्हिडिओ पाठवला होता. त्या दिवशी तिच्यासोबत ही सगळी घटना घडली होती आणि तो तिने तिच्या मोबाईलमधून डिलीट देखील केला होता. त्या व्हिडिओमध्ये ती सांगत होती की या हॉस्पिटलमध्ये खूप काही घाणेरडं कृत्य चालतं आणि हे सगळे प्रकरण मला माहीत झाले होते आणि त्यांना भीती होती की मी हे सर्व जगासमोर मांडेल म्हणून त्यांनी माझ्यासोबत हे सर्व काही केलं. आई मला खूप त्रास होत आहे या सर्व गोष्टींचा पण मी आता या जगाचा सामना नाही करू शकत. माझं शरीर खूप नोचून खाल्ले ग या नराधमांनी. आई मला इन्साफ मिळेल म्हणून नाही वाटत. माझ्या आरोपींना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे आई. आई मिळेल का ग त्या आरोपींना शिक्षा? मला न्याय मिळेल का आई? या घटनेनंतर मौमिताचा प्रियकर राम याला देखील मौमितासोबत झालेला अन्याय सहन झाला नाही म्हणून त्याने देखील आत्महत्या केली. डॉक्टर मौमितासाठी भावपूर्ण श्रद्धांजली.